आज आपण बनवणार आहोत ठेल्यावर मिळतात तशा आंबट गोड तिखट चटपटीत चटण्या, शेवपुरी, पाणीपुरी, दहीपुरी, भेळ असे पदार्थ म्हटले की तोंडाला पाणी सुटते। पाऊस म्हटला की बाहेर जायचा कंटाळा येतो, मग घरच्या घरी चटण्या वापरून वेगवेगळे चटपटीत पदार्थाचा आनंद घेऊ शकता। तर मग चला पाहूया रेसिपी। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। ही मी चिंच घेतलेली आहे। चिंच घ्यायची, तिचे दोरे काढायचे, बिया काढायच्या। हे चिंचेबरोबर मी थोडेसे खजुरी घेतलेले आहेत, खजूरचे आतून बिया काढून घ्यायच्या। ही चिंच आता आपली स्वच्छ करून घेतलेली आहे, ती आता एका भांड्यात मी ओतून घेते। ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, 2-3 पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायची। आपली धुवून झालेली आहे, त्याच्यात मी थोडं पाणी टाकलंय आणि हा गूळ टाकलेला आहे। 1 वाटी चिंच आणि खजूर मिक्स होतं, तर त्याच्यामध्ये 2 वाटी गूळ टाकलेला आहे। हे सगळं आता मिक्स करून मी कुकरला ठेवून देते। आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, कुकरही थंड झालेलं आहे। आता चटणीचा डबा मी बाहेर काढून घेते। याच्यामध्ये थोडासा गूळ अख्खा आहे, पण हे गरम पाणी आहे चिंचेचं, तर थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं, म्हणजे जो गूळ आहे तो संपूर्ण विरघळतो। थोडा वेळ झालेला आहे, गूळ आता विरघळलेला आहे। ती ही हँड मिक्सी घेतली मी, हँड मिक्सीने आता ही चटणीची पेस्ट करून घेऊया चिंचेच्या। हँड मिक्सी नसेल मिक्सरवर केलं तरी चालेल। ही पेस्ट आहे, ही पेस्ट आता मी एका झाऱ्यावर गाळून घेते, म्हणजे जे काही बिया राहिले असतील, दोरे राहिले असतील ते निघून जातात त्या झाऱ्यावर। याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घेतलं त्याच भांड्यात ओतून, तेच पाणी ओतून घेते चिंचेच्या चटणीमध्ये। ही आता चटणी आपण गॅसवर ठेवायची आहे। त्या चिंचेच्या चटणीला 1-2 उकळ्या चांगल्या येऊन द्यायच्या आहेत। तर त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे, ही मिरची पावडर, काळं मीठ टाकलेलं आहे, थोडंसं हे सफेद मीठ आणि ही जिरा पावडर, हे सर्व टाकून चांगलं मिक्स करायचं आणि चिंचेला चांगली उकळी आणून द्यायची। हे चिंचेचे जेव्हा हे उकळतं तेव्हा त्याचा सुगंध खूपच छान येतो। हे असं उकळलं की थोडीशी चटणी घट्टही होते आणि आपल्या चवीलाही चांगली लागते। यात आपली चटणी तयार झालेली आहे, आपण ते बाजूला ठेवूया। आता ही एक लसूण घेतलेले आहेत, एक गड्डा सोलून, त्याच्यामध्ये मीठ, मिरची पावडर टाकली आणि हे थोडंसं जिरं टाकून घेणार आहे। आता तुम्हाला जसं तिखट लागेल तसं मिरची पावडर टाकायची। ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ही पेस्ट करून घेतलेली आहे। ही आपली जी भेळीला चटणी खातात लसणाची, ती आपली तयार झालेली आहे। आता आपण ग्रीन चटणी बनवणार आहोत, तर त्याच्यासाठी कोथिंबीर आणि पुदिना, तर कोथिंबीर स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। थोडंसं तिला असं पाणी नितळून द्यायचं आणि मग त्याची चटणी करायची। तर 1 गड्डी कोथिंबीर, अर्धी गड्डी पुदिना, त्याच्यामध्ये 3-4 मिरच्या, हे आलं, ही लसणाच्या पाकळ्या घातल्या 2-3, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, ही काळी मिरी थोडीशी टाकली। हे डाळे, आपण चिवड्याला जे डाळ वापरतो ती ही डाळे आहे। आणि हे बर्फाचे 2-3 मी तुकडे टाकून घेते। बर्फ टाकला की आपले मिक्सरचं भांडं पण गरम होत नाही आणि आपल्या चिंचे चटणीला जो कलर येतो तोही ग्रीन राहतो। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, पाणी थोडं टाकायचं। ही आता आपली चटणी तयार झालेली आहे, ग्रीन चटणी। ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू रस आणि साखर टाकून घ्यायची। हे अशा आपल्या चिंचेची चटणी, ग्रीन चटणी आणि आपली लसणाची चटणी, असे 3ही चटण्या तयार झालेल्या आहेत। संध्याकाळी किंवा मुलांना भूक लागते तर हे चटण्या वापरून शेवपुरी, दहीपुरी, भेळ असे चटपटीत पदार्थ आपण घरच्या घरी बनवू शकता आणि खाऊ शकता। तर तुम्हाला ही माझ्या चटणीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री कृष्ण।